अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आपण बघणार आहोत ज्येष्ठ अमावस्या निमित्त कर्पूर होम कशा पद्धतीने करायचा आहे. सगळ्यात अगोदर तर भरपूर महिला अशा आहेत ज्या कर्पूर होम करत असतील किंवा असे देखील सेवेकरी आहेत ज्यांच्या हातून कर्पूर होम होत नसेल. पण कर्पूर होम का करावा किंवा का केला जातो हे अगोदर जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, कर्पूर होम का करावा? आपल्या घरातील जितकी निगेटिव्हिटी आहे, भूत प्रेत पिशाच्य बाधा असो, वाईट बाधा असो, किंवा घरामध्ये सतत भांडणं होतात, रखरखी होतात, कटकटी होतात, उगाच कोणताही विषय काढून घरामध्ये एवढ्याशा कारणावरून एवढी मोठी भांडणं होतात. तर हे होऊ नये, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी, आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स याव्या, यासाठी आपल्याला हा कर्पूर होम करायचा आहे. तर हा कर्पूर होम कशा पद्धतीने करायचा, केव्हापासून करायचा हे देखील सांगणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगते अमावस्या केव्हा सुरू होणार आहे. तर बघा, अमावस्या आज संध्याकाळी म्हणजेच आज सायंकाळी 6:50 सुरू होणार आहे आणि ही अमावस्या मंगळवारी दुपारी 3:13 असणार आहे. आणि बघा, आता तुम्ही म्हणाल की अमावस्या तर आजच लागते, पण बघा सूर्याने बघितले उदय तिथीनुसार सूर्याने पाहिलेली अमावस्या कुठली असेल तर ती मंगळवारची आहे. त्यामुळे मंगळवारचीच अमावस्या ग्राह्य धरली जाते. पण ही सेवा तुम्ही आज संध्याकाळपासून 7 नंतर जरी केली आणि दुपारी उद्या अमावस्या आहे तोपर्यंत जरी केली तरी देखील चालणार आहे. सुरुवात अमावस्यापासून करायची आहे आपल्याला. आणि आपल्याला काय काय लागणार आहे, अमावस्याच्या पासून अमावस्या ते पौर्णिमा, पौर्णिमा टू अमावस्या अशी आपल्याला ही सेवा करत राहायची आहे. यामुळे घरातील 100%, खरं सांगते 100% निगेटिव्हिटी दूर होते. आपली अडकलेली कामं पण होतात, कारण निगेटिव्हिटी खच्चून भरलेली असते घरात. त्यामुळे एकही काम आपलं होत नसतं. किती जरी आपण प्रयत्न केला तर त्या कामामध्ये यश आपल्याला मिळत नसतं. यामुळे आपल्याला अमावस्याला सुरुवात करायची आहे आणि पौर्णिमेपर्यंत, पौर्णिमा तो अमावस्या अशा पद्धतीने आपल्याला 15-15 दिवसांचा गॅप ठेवायचा आहे. आता तुम्हाला अमावस्येच्या वेळेस काय काय करायचं आहे, ही सेवा करताना तुम्हाला नारळ लागणार आहे. तुम्ही जरी हे आता बघा, मार्केटमध्ये असे देखील नारळ मिळतात आणि सोललेले देखील मिळतात. दोन्हीपैकी कोणताही नारळ वापरला तरी देखील चालणार आहे. मी काही केसरं काढलेली नाहीये आणि नारळात पाणी असावं, पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. तुम्हाला भीमसेनी कापूर लागणार आहे, नसेल तर तुम्ही साधा कापूर जरी घेतला तरी देखील चालणार आहे, पण शक्यतो भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता काय करायचं, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे किंवा साधा कापूर. आपल्याला नारळ लागणार आहे. नारळाची जी शेंडी आहे ती देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे, देवाकडे करायची आहे. आणि आता मी हातात घेतलेला आहे, पण हा नारळ हातात घ्यायचा नाही. आपल्याला हा नारळ खाली ठेवायचा आहे, जमिनीवरती ठेवायचा आहे. आपल्याला देवांकडे तोंड करून हा नारळाची शेंडी ठेवायची आहे आणि जमिनीवरती बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा खूप फलदायी आहे आणि ही सेवा केल्यानंतर आपल्या घरातल्या 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला आपल्या घरातले 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होत असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच करा. आणि मला माहिती आहे आपल्या घरातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक घरातली प्रत्येक कुलस्त्री, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला जे हवंय ते मिळावं, घरामध्ये सुख नांदावं, घरामध्ये कोणत्याही भांडणं होऊ नयेत अशा पद्धती, यासाठी आपली ती सारखी धडपडत असते, सारखी काही ना काही जर करत असते, पाहिजे त्या सेवा करत असते. आता सगळ्यांच्या सेवा सुरूच असतील, पण या अमावस्येपासून, या अमावस्याला ज्येष्ठ अमावस्या देखील म्हणतात, दर्श अमावस्या देखील म्हणतात, आणि तुम्ही आवर्जून ही सेवा करायला विसरायची नाही. आता ही सेवा कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीने नारळावरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे. आता साधा कापूर आहे, भीमसेनी कापूर संपला आहे, साधा कापूर घेतला आहे सध्या. पण शक्यतो भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या घरातील जेवढ्या निगेटिव्हिटी आहेत त्या लवकरात लवकर नष्ट होण्यास मदत होत असते. आणि कारण भीमसेनी कापराचा वास त्या वाईट शक्तींना, निगेटिव्हिटीला सहन होत नसतो. आणि आपल्या घरामध्ये कर्पूर होम आवर्जून करावा. कर्पूर होम म्हणजेच कापुराचा होम आपल्या घरामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि आता मी तुम्हाला हातात घेतलेला आहे, तुम्ही जमिनीवरती ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता प्रज्वलित केल्यानंतर किती कापराच्या वड्या लागणार आहेत? एकूण 7 कापराच्या तुम्हाला वड्या लागणार आहेत. एकूण 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. प्रज्वलित केल्यानंतर 7 कापराच्या वड्या जवळ ठेवायच्या आहेत. मीडियम साईजच्या घ्यायच्या, एक मोठी एक बारीक असं करायचं नाहीये. मीडियम साईजच्या भीमसेनी कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत. आणि आता एकदम 7 वड्या ह्याच्यावरती ठेवायच्या आहेत. आता एक प्रज्वलित केली आहे तर आपल्याला श्री स्वामी समर्थ, 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 जोपर्यंत हे कापूर पूर्णपणे मालवत नाहीये, म्हणजे पूर्णपणे विझवून द्यायचा नाहीये, मालवून द्यायचा नाहीये. तुम्हाला वाटलं आता हा कापूर मालवत आलेला आहे तर दुसरा कापूर घ्यायचा आणि ते ठेवायचा. अशा पद्धतीने आपल्याला हा कर्पूर होम करायचा आहे.
बघा किती माळे होतील. आपण 7 कापूर प्रज्वलित करणार आहोत, 7 कापूर होम करणार आहोत, 7 कापराच्या वड्या जाळणार आहोत आणि तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत राहायचा आहे. इतकी सुंदर सेवा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जेवढ्या निगेटिव्हिटी आहेत, जेवढे भूत प्रेत पिशाच बाधेचे किंवा अमावस्या पौर्णिमा आली की एखाद्या घरातला असा व्यक्ती असतो तो वेड्यागत करतो, बरळतो, काही करतो, एखाद्या घरातल्या व्यक्तींना त्रास द्यायला सुरुवात करतो. आता बघा हे कापूर प्रज्वलित मालवायला लागलेला आहे, पूर्ण विजू द्यायचं नाही, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. चुकून मालवलंच, विजलंच तर घाबरायचं देखील नाहीये. पण शक्यतो याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही बघत असाल हे हळूहळू मालवत आहे. थोडीशी कापराची वडी एकदम थोडीशी राहिली आहे आणि ती आता संपत आहे. त्यावेळेस आपल्याला दुसरी कापराची वडी घ्यायची आहे आणि आपल्याला प्रज्वलित करायची आहे. आणि नंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपला मंत्र जाप आपल्याला सुरू ठेवायचा आहे. आता कधी कधी याच्या उष्णतेमुळे किंवा घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटी भरपूर आहे, खच्चून भरलेली आहे. अशा वेळेस या नारळाला तडा देखील जाऊ शकतो. समजा 1-2 दिवस तुम्ही वापरून लगेच नारळाला तडा गेला तर घाबरायचं नाहीये. आपल्या घरातील निगेटिव्हिटी त्या नारळाने आपल्यावरती घेतली असं समजायचं आणि तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आणि दुसऱ्या नारळावरती सेवा सुरू करायची. समजा आता तडा गेला तुमच्या नारळाला आणि तुम्हाला आज सेवा करायची आहे पण नारळाला तडा गेलेला आहे, तर तुम्ही लगेच दुसरा नारळ घ्या, तो साईडला करा आणि तुम्हाला त्या दुसऱ्या नारळावरती सेवा सुरू करायची आहे. आणि जो नारळाला तडा गेलेला आहे तो पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये बघा आता नारळ बघा कधी बदलायचा तर पौर्णिमा, अमावस्या टू पौर्णिमा, पौर्णिमेला दुसरा नारळ घ्यायचा. 15 दिवस नारळ त्या काही झालं नाही, तुम्हाला महिनाभर ठेवायचं, महिनाभर ठेवू शकता, पण शक्यतो 15 दिवसाला नारळ चेंज करायचा. अमावस्या टू पौर्णिमा तुम्ही नारळ ठेवला तर पौर्णिमे दिवशी दुसरा नारळावरती सेवा सुरू करायची आणि जो पहिला नारळ जर चांगला असेल तर त्यावरती तो फोडायचा आणि त्याचं गोड काहीतरी करून आपल्या सगळ्यांनी खायचं आहे. कारण आपण जेवढ्या सेवा केलेल्या असतात, जेवढे कष्ट घेतलेले असतात या सेवेसाठी, ती सेवा आपल्या घरातली निगेटिव्ह वाईब्स सगळ्या नष्ट करत असते आणि आपण जेवढ्या सेवा केलेल्या आहेत त्या सगळ्या यामध्ये सामावलेल्या असतात, यामध्ये कच्चून भरलेले असतात. आणि हीच पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये प्रसाद रूपी जावी म्हणून आपल्याला ही हा नारळ फोडून सगळ्यांना द्यायचा आहे. अशा पद्धती बघा सगळं मालवत आलेलं आहे. नंतर तुम्ही कापराची वडी याच्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. किती? 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता बघा मासिक पिरियड्स वगैरे आले तर तुम्हाला ती 4 दिवस स्किप करायचे आहेत. 5व्या दिवसापासून परत पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सुतक वगैरे आलं तर ही सेवा स्टॉप करायची आहे आणि शक्यतो 15 दिवसांनी आपला नारळ चेंज करा, नाहीतर महिनाभर वापरला कधी कधी तो खराब होतो, वास येतो त्याचा. त्यामुळे 15 दिवसाला नारळ चेंज करायचा आहे. तडा गेला तर घाबरायचं नाहीये. अतिशय सुंदर अशी कर्पूर होमची सेवा आहे आणि प्रत्येक स्त्री आपल्या घरामधली ही सेवा करणार आहे असं मला वाटतं. नक्कीच करा आणि याने 100% आपल्या घरामध्ये फरक पडतो. करून पहा. अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवस करून पहा, तुम्हाला फरक जाणवेल. तिथून पुढे कंटिन्यू ठेवली तरी देखील चालणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.